राज्यात सगळ्यात भ्रष्ट जर विभाग कोणता असेल तर तो शालेय शिक्षण विभाग आहे असं मला आज इथं या निमित्ताने खेदाने सांगावं लागतं। आणि याचं एकमेव कारण असं आहे की इतक्या किचकट प्रक्रिया आणि इतके किचकट नियम आणि याच्यामध्ये महसूल असेल, महसूल विभागामध्ये एका नियमाच्या चौकटीच्या बाहेर जाता येत नाही, गृह विभागात एका चौकटीच्या बाहेर जाता येत नाही, पण शालेय विभागामध्ये तर शिपायाला शिक्षक, शिक्षकाला चपराशी, चपराशीला काय 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 प्रकार झालेत हे आपण शोधून सापडणार नाही अशी परिस्थिती आहे। आणि ह्यामुळे मंत्री महोदय प्रचंड बदनामी ही आपल्या विभागाची सातत्याने चालू आहे। आज जो प्रश्न मी या ठिकाणी विचारला, या प्रश्नाला उत्तर देताना सगळ्या ह्याला आपण खरे नाही खरे नाही खरे नाही उत्तर दिलेलं आहे। काही प्रलंबित आहे का? खरे नाही। कोणते प्रश्न प्रलंबित आहेत का? खरे नाही। प्रकरण प्रलंबित आहेत का? खरे नाही। अहो खरे नाही म्हणजे सगळं जर काहीच प्रलंबित नसेल तर या आझाद मैदानावर लोक आंदोलनाला येत आहेत कशाला? कशासाठी दारोदार आज आंदोलन चालले? प्रत्येक जिल्ह्याच्या शिक्षण विभागाच्या दारासमोर आंदोलन चाललेली आहेत आणि ही वस्तुस्थिती आहे मंत्री महोदय। आणि मंत्री महोदय कोणी असले तरी विभाग म्हणून हे कधीच सुधारायला तयार नाही, ही वस्तुस्थिती आहे।